आज अहमदनगर या ठिकाणी नमो महारोजगार मेळावा होतो आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तिथं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार सुजय विखे आहेत। महारोजगार मेळाव्याचा कसा उद्देश आहे, किती लोक या ठिकाणी येतात आणि कसं नियोजन आहे? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं त्या ठिकाणी आयोजन केलं आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः कौशल्य विकास मंत्रालय आणि मंगलप्रभात दोडा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून हा महारोजगार डिव्हिजनल मेळावा आहे। एक डिव्हिजन म्हणजे नाशिक डिव्हिजनला विभागीय मेळावा आहे। यामध्ये जवळपास आम्हाला कालपर्यंत 30,000 रजिस्ट्रेशन झालेले होते। आज आणि उद्या असे 2 दिवस आपण त्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये कोणत्या कंपन्या आहेत, कुठल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो, शेवटी संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे। नोकऱ्या उदाहरणार्थ उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांची संख्या जर 10,000 असेल आणि ॲप्लिकेशन 30,000 असतील, पण एक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मे द बेस्ट मॅन विन, तर जो भूतपूर्व तरुण आहे त्याला इतर ठिकाणी अर्ज करण्यापेक्षा आज जवळपास 200च्या वर कंपन्यांनी या ठिकाणी रजिस्टर केलं आहे, स्टॉल लावलेत आणि आपण सेक्टर वाईज हेल्थकेअर सेक्टर, फार्मिंग सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर अशा सेक्टर वाईज टेबल लावले। जो ज्या क्वालिफिकेशन्स आहे त्याला तर पाठवलं जाईल, त्याचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि लगेच त्याला अपॉइंटमेंट लेटर दिलं जाईल। हा एक प्रयत्न आहे। हा किती यश मिळेल याची माहिती आज कळणार नाही, मात्र शेवटी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल। काही पॉझिटिव्ह बाहेर येतील, काही निगेटिव्ह बाहेर येतील, तर त्या गोष्टीला सुधारणा करून पुढच्या वेळेस अजून सक्षम पद्धतीने आपण घेऊ शकतो। पण प्रयत्नच करायचा नाही ही मानसिकता नाही। प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली युवकांना त्या दृष्टिकोनातून रोजगार मिळावा हा आपला प्रयत्न आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की ज्या पद्धतीने प्रतिसाद आपण पाहत आहात की जागा पुरत नाहीये, आपण सगळ्यांना नाश्त्याची सोय केली, जेवणाची सोय केलेली आहे, जे लांबून इतर डिव्हिजनमधल्या इतर जिल्ह्यातून लोक आले त्यांची मुक्कामाची सोय केली आहे, तर मला असं वाटतं की यशस्वी होईल आणि या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार निर्मितीचं काम केलं जाईल। साधारणतः किती युवकांना या माध्यमातून रोजगार मिळू शकतो अशी आपल्याला अपेक्षा आहे? आता शेवटी हे पहा, प्रत्येकाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे। जरी 10,000 असं धरून चला की रोजगार उपलब्ध असतील, पण त्या क्वालिफिकेशन किंवा कंपनीला त्या क्वालिफाईड डिग्रीपेक्षा इंटरव्ह्यूमध्ये त्याला किती प्रतिसाद मिळतो हे कंपनीचा निर्णय, तो आपण बळजबरी करू शकत नाही। मात्र आजच अहमदनगर शहरमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये MIDCच्या माध्यमातून जे MOU झालेले आहेत, ज्या इंडस्ट्रीज उभ्या राहिलेल्या आहेत, माननीय उद्योग मंत्री ऑनलाईन संबोधित करणार आहेत। जवळपास 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये केली जाणार आहे। MIDCच्या माध्यमातून त्याची घोषणा माननीय सामंत साहेब या ठिकाणी करणार आहे आणि गुंतवणूक आली तर रोजगार आला, असं सगळं एक विशेष सर्कल आहे आणि ते आपण कुठेतरी पूर्ण करण्याचं काम आणि प्रयत्न करत आहोत। एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती जी आहे तर ती या महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं जे आहे त्या नगर त्याचबरोबर नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील युवकांसाठी उपलब्ध होणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, ABP माझा, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।